पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावर जवळजवळ एकमत झालंय। याचं कारण त्यांच्या आघाडीची घोषणा कधीही होऊ शकते, पण या आघाडीला शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा विरोध आहे। त्यामुळे त्यांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले, पण तरीही हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची स्थिती आहे। पण आता पुण्याच्या शेजारील जिल्ह्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास शरद पवार गटाच्या नेत्याने विरोध केलाय। त्यामुळे त्या नेत्याचाही प्रशांत जगताप होणार की आपला विरोध पटवून देण्यात ते यशस्वी होणार याची उत्सुकता असणार आहे। त्यामुळे ते नेते कोण आहेत, कोणत्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, याचे राजकीय परिणाम काय, याचाच आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे। राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी शक्यता आहे। पण आता पुण्यातील समीकरण अहिल्यानगरमध्ये राबवलं जाणार असं म्हटलं जात असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलंय। पण अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्याने प्रशांत जगताप होत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी विरोध करत अहिल्यानगरमध्ये वेगळी परिस्थिती आहे असं कारण सांगत एकत्र येण्याची गरज नाही असं मत देखील मांडलंय। तर ते नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर। अहिल्यानगरमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि मनसे यांच्यासह समविचारी पक्षांची महाविकास आघाडी मोठ बांधत जागा वाटप देखील अंतिम टप्प्यात नेलं आहे आणि लवकर याची घोषणा होण्याची शक्यता आहे। पण अचानक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर कळमकर यांनी विरोध केलाय। याबद्दल ते म्हणाले की इथं असं काही होणार नाही। तसं चित्र निर्माण झालं तरी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आम्ही पत्र पाठवून आमची भूमिका मांडू। इथली परिस्थिती वेगळी आहे। महाविकास आघाडी शेवटपर्यंत एकसंघ राहणार असून भ्रष्टाचारी महायुती विरोधात जनतेचा आवाज ठरेल असा विश्वासही अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित देखील होते आणि नवल करण्याची गोष्ट म्हणजे मुंबईत मनसेमुळे काँग्रेस वेगळी भूमिका घेत असताना अहिल्यानगरमध्ये मात्र मनसे आणि काँग्रेस एकत्र बैठकीत सहभागी झाली होती, हे विशेष आहे। दरम्यान अहिल्यानगरमध्ये 2018 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 24 जागा जिंकल्या होत्या। त्यापाठोपाठ भाजपने 14, काँग्रेसने 5, राष्ट्रवादीने 18 आणि बसपाने 4 जागा जिंकल्या होत्या। तर समाजवादी पक्षाने 1 आणि अपक्षाने 2 जागा जिंकल्या होत्या। पण आता 7 वर्षात मोठं परिवर्तन झालंय। अनेक राजकीय समीकरणं बदलली आहेत। अहिल्यानगर शहरावर आजवर कोणत्याही एका पक्षाचं एकहाती वर्चस्व हे राहिलेलं नाहीये। सातत्याने वेगवेगळ्या पक्षांची सत्ता शहराने अनुभवली आहे आणि अनेक वेळा त्रिशंकू स्थिती महानगरपालिकेत निर्माण झाली आहे। मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा महापौर झाला, त्यावेळी जोरदार टीका देखील झाली। पण आता परिस्थिती वेगळी आहे। महाविकास आघाडीला पाठिंबा देत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध होताना दिसतोय। यात कळमकर हे आघाडीवर आहेत। विशेष म्हणजे प्रशांत जगताप यांच्याप्रमाणे अभिषेक कळमकर यांनी देखील अहिल्यानगरचं महापौर पद भूषवलेलं होतं। तसेच त्यांनी विधानसभा देखील निवडणूक लढवलेली होती। पण जगताप यांच्याप्रमाणे कळमकर यांचा देखील पराभव झाला होता। पण एक गोष्ट मात्र वेगळी आहे, कळमकर हे एकनिष्ठ आहेत असं म्हणता येणार नाही। अभिषेक कळमकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली होती। याच पक्षाच्या माध्यमातून त्यांनी महापौर पदही भूषवलं होतं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी आणि पडल्यानंतरच्या काळात अभिषेक कळमकर हे काही काळ शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात होते। पण नंतर जुलै 2024 मध्ये अभिषेक कळमकर यांनी अधिकृतपणे शरद पवार यांच्या पक्षात राहण्याचा निर्णय घेतला। त्यांनी पुण्यामध्ये जाऊन शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात पुन्हा सक्रिय सहभाग नोंदवला। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास कळमकर आणि जगताप यांचा राजकीय संघर्ष देखील कारणीभूत आहे। अहिल्यानगर महापालिकेवर कोणाचं वर्चस्व राहणार यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच खटके उडतात। अभिषेक कळमकर यांनी महापौर असताना केलेली कामं आणि संग्राम जगताप यांनी आमदार म्हणून आणलेला निधी यावरून श्रेयवादाची लढाई सातत्याने पाहायला मिळाली होती। एखादा रस्ता किंवा पाणी योजनेचं काम मंजूर झालं की हे काम मी आमदार म्हणून आणलेल्या निधीतून झालं असा दावा संग्राम जगताप करतात। तर याचा पाठपुरावा महापालिकेत मी किंवा माझ्या गटाने केला असं कळमकर गटाचं म्हणणं असतं। राष्ट्रवादीतील फुटीनंतर जेव्हा शरद पवारांची सभा नगरमध्ये झाली तेव्हा कळमकर गटाने मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्या काळात जगताप समर्थकांकडून सोशल मीडियावर होणारी टीका आणि कळमकर समर्थकांकडून त्याला मिळणारं चोख प्रत्युत्तर यामुळे शहरात राजकीय वातावरण खूप तापलं होतं। विशेष म्हणजे जगताप यांच्यामुळे कळमकर शिंदे गटाच्या सानिध्यात गेले होते। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी कोणतीही परिस्थिती नाही। पण जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपसूक त्यांचं नेतृत्व जगताप यांच्याकडे गेलं तर कळमकर वेगळा निर्णय घेण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये।
कारण अहिल्यानगरमध्ये 68 जागा आहेत. जर महायुतीचे जागा वाटप फिसकटलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. त्याचबरोबर अजित पवार गटाने भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवाले यांना पक्षात घेतलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. याचबरोबर कळमकर यांचं शहरात वजन असल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. पण जर त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवार गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कळमकर गटाचं खच्चीकरण होऊ शकतं. त्यामुळे देखील कळमकर दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येण्यास विरोध करतायत असं म्हटलं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत युती होणार नाही असं जाहीर केलं होतं. याबाबत विचारलं असता विखे पाटील म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांनी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी सोबत मैत्रीपूर्ण लढत होईल असं सांगितलं. अहिल्यानगर महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवावी अशी बहुतांश कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं म्हणत युतीसाठी हात पुढे केलाय. राष्ट्रवादीची विभागणी झाली असली तरी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वच नगरसेवक आजही एकसंघ आहेत. पण आताची परिस्थिती बघता भाजप जास्त जागा मागण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तर शिवसेना मागील निवडणुकीत मोठा पक्ष ठरला होता, पण त्यांचा हा दावा फुटीमुळे मान्य होणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने वेगळी चाचपणी सुरू केली आहे, पण एकत्र येण्यावर कोणतीही चर्चा नगरच्या कट्ट्यावर होताना दिसत नाहीये. तर भाजपचे माजी खासदार सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये सख्य असलं तरी भाजपमधील एक गट आमदार जगताप यांच्यापासून फटकून आहे, तर सुजय विखे हे शिंदे गटातील माजी नगरसेवकांवर नाराज आहेत. त्यामुळे जागा वाटप कसं होणार त्याची चर्चा केव्हा होणार याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नाहीये. त्याचबरोबर पुणे हे पवारांचं होम ग्राउंड आहे आणि तशी स्थिती नगरमध्ये नाहीये. त्यामुळे इथे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे अभिषेक कळमकर यांनी केलेला विरोध हा क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळेच कळमकर यांचा जगताप होण्याची अजिबात शक्यता नाही. पण राजकारण हे अनिश्चितता असलेलं असतं, त्यामुळे उद्या अनपेक्षितपणे ते एकत्र येऊही शकतात. पण सध्या तरी राष्ट्रवादीचे मनोमिलन फक्त पुण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. याविषयीचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.